अजित पवार हे आता कोस्टल रोडची पाहणी करण्यासाठी दाखल झालेले आहेत। आज खरं तर कोस्टल रोड सुरू होणार आहे आणि थोड्याच वेळात या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा येणार आहेत। त्याआधीच अजित पवार इथे दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याकडून या कोस्टल रोडची पाहणी केली जाते। आपण पाहतोय आजपासून हा कोस्टल रोड सुरू होणार आहे, त्यामुळे वरळी ते मरीन ड्राईव्हचं अंतर अगदी 10 मिनिटात आपल्याला पार करता येणार आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर या संपूर्ण कोस्टल रोडची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता इथे दाखल झालेले आहेत। आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून या रोडचं नेमकं काम कशा पद्धतीने करण्यात आलेलं आहे त्याची पाहणी अजित पवार या सगळ्या अधिकाऱ्यांकडून घेताना दिसतात। तर मुंबईकरांसाठी खरं तर हा मोठा दिलासा म्हणावा लागेल, एक आनंदाची बातमी खरं तर म्हणावी लागेल, कारण कोस्टल रोड गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी मुंबईकरांना प्रतीक्षा होती त्याची आणि अखेर ती प्रतीक्षा आता संपलेली आहे आणि आजपासून वरळी ते मरीन ड्राईव्ह हे जे अंतर आहे ते केवळ आपण 10 मिनिटात पार करू शकणार आहोत आणि त्यामुळेच इथली पाहणी करण्यासाठी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्या वेळात येतील आणि आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडनं या संपूर्ण कामकाजाचा आढावा अधिकाऱ्यांकडनं घेतला जातोय। अधिकाऱ्यांकडून या संपूर्ण प्रक्रियेची माहिती घेताना अजित पवार सध्या दिसतात। गेल्या काही दिवसांपासून खरं तर या कोस्टल रोडचं काम सुरू होतं आणि आधीच अगदी 8 दिवसांआधी जो कोस्टल रोड तयार करण्यात आलेला होता त्या ठिकाणी भेगा पडल्या होत्या, त्यामुळे असा प्रकार पुन्हा एकदा घडू नये याची खबरदारी घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे अधिकाऱ्यांशी बोलतात। त्यांच्याकडून संपूर्ण या कामाची पाहणी ते करून घेतात, कशा पद्धतीने हे काम झालेलं आहे त्याची माहिती अजित पवार घेतात। आपण पाहतोय आत्ताची ही महत्त्वाची बातमी मुंबईकरांसाठी खरं तर ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल, कारण गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षा असलेला हा कोस्टल रोड आजपासून सुरू होणार आहे। ही जी दुसरी मार्गिका आहे ती आजपासून सुरू होणार आहे।